आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघितल्या ना, संचित वारंवारता. यस मॅम. तर आपण या धड्यामध्ये शेवटचा जो भाग आहे तो आज पूर्ण करूया. म्हणजे आपण मॅथ्स 2 चा शेवटचा धडा घेऊया आपण पुढच्या वेळेपासून. परीक्षा कधी आहे तुमची, एक्झाम्स? मॅम 28 एप्रिल पासून 28 मार्च. 6 एप्रिल 6 एप्रिल पासून सुरू? यस टीचर. का ते एवढं लेट? मॅम बरं टाइम टेबल माहित नाही टीचर का बरं, बट ह्यावेळी एक्झामचा टायमिंग अजून हाच दिलाय. एप्रिल मध्ये का? यस टीचर 6 एप्रिलला. आणि काहींच्या 28 मार्च पासून का? ठीक आहे. आता आपण जो शेवटचा जो याच्यामध्ये आपल्याला लेसन आहे, शेवटचा जो पार्ट आहे या धड्यातला लेसन मधला, तो आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी. केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे शब्द आहे. ठीक आहे. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी. आता मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी म्हणजे काय? मला स्क्रीन दिसते सर्वांना? दिसते मॅम. तर मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी. आता आधी सेंट्रल टेंडेन्सी म्हणजे काय? तर सेंट्रल टेंडेन्सी म्हणजे आता आपल्याला दिलेला जो कोणताही डाटा आपण जो कलेक्ट करतो, म्हणजे आपण जी माहिती गोळा करतो, सांख्यिक माहिती म्हणजे संख्येच्या स्वरूपातली माहिती. जसं आता तुमच्या 9वीच्या वर्गामध्ये समजा तुमच्या 9वीचे जे विद्यार्थी आहेत तुमच्या शाळेमध्ये, ते समजा 200 विद्यार्थी आहेत एकूण सगळे मिळून जर आपण बघितले तर समजा 200 विद्यार्थी आहेत. तर त्या 200 विद्यार्थ्यांची उंचीचा मी डाटा कलेक्ट केला, हाईटचा डाटा कलेक्ट केला, बरोबर आहे. तर आता हाईटचा डाटा कलेक्ट केल्यानंतर मला 200 नंबर्स मिळणार आहेत, 200 ऑब्झर्वेशन्स मिळणार, बरोबर आहे. ऑब्झर्वेशन म्हणजे प्रत्येकाला मी प्रत्येकाची उंची मोजणार आणि मी तो डाटा कलेक्ट करणार. म्हणजे मला 200 विद्यार्थ्यांचे 200 असे ऑब्झर्वेशन्स मिळणार, म्हणजे नंबर्स मिळणार, जी तुम्हाला उंची, प्रत्येक विद्यार्थ्याची उंची असते. ठीक आहे. आता त्या डाटामध्ये कसं असतं माहितीये का, तुम्ही जो डाटा कलेक्ट केलाय तो खूप मोठा असतो, लार्ज आहे, म्हणजे खूप संख्या आहे, 200 संख्या आहेत त्याच्यामध्ये. पण त्या डाटा जो कलेक्ट केलाय त्याची एक पेक्युलियर प्रॉपर्टी असते, म्हणजे स्पेशल काहीतरी त्याचा गुणधर्म असतो वेगळा. म्हणजे त्या ज्या संख्या मी गोळा केलेल्या आहेत 200, हाईट जी मी घेतलेली आहे 200 विद्यार्थ्यांची, त्याच्यामध्ये काय असतं माहितीये का, की बरेचसे नंबर, म्हणजे 200 ऑब्झर्वेशन मध्ये, 200 ऑब्झर्वेशन मध्ये बरेचसे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते एका सर्टन नंबर भोवती काय झालेले असतात, क्लस्टर झालेले असतात. म्हणजे एका विशिष्ट नंबर भोवती ते जवळपास असतात, एका विशिष्ट नंबरच्या जवळपास असतात. कळते का? म्हणजे आता ऑब्वियस आहे ना, म्हणजे तुम्ही जर 9वीचे विद्यार्थी आहात आणि तुमच्या जर हाईटचा डाटा घेतला तर बरेचसे विद्यार्थी एका स्पेसिफिक हाईट जी आहे ती कॉमन असणार, म्हणजे 150 किंवा 157 सेंटीमीटरची, म्हणजे एक नंबर जो असेल तो बऱ्याच विद्यार्थ्यांची ती हाईट असू शकते किंवा त्याच्या आसपासची हाईट असू शकते. एकदम कमी हाईट वाले किंवा एकदम जास्त त्याच्यापेक्षा, म्हणजे आता 150 ते 160 मधले जर हाईट 150 सेंटीमीटर ते 160 सेंटीमीटर हाईट वाले जास्त विद्यार्थी असणार तुमच्या 9वीच्या क्लासमध्ये. आता एकदम जर 110 किंवा 120 सेंटीमीटर हाईट असेल तर ते विद्यार्थी फार कमी असतील. कळते का मी काय बोलते की नाही? आवाज येतोय माझा? तर ते आपल्याला दिलेला जो डाटा असतो तो एका सर्टन नंबर भोवती क्लस्टर झालेला असतो, म्हणजे एका विशिष्ट संख्येभोवती गोळा झालेला असतो. म्हणजे तिथलेच नंबर जास्त असतात आपल्या डाटामध्ये, म्हणजे एकाच नंबरच्या भोवतीचे नंबर जास्त असतात, बाकी लांबचे नंबर फार कमी असतात. म्हणजे 110 120 सेंटीमीटर हाईट वाले फार कमी स्टुडंट्स असणार.
आणि आणखी जास्त उंचीचे पण कमी स्टुडंट्स असणार. बरोबर आहे? हो मॅम. ती जी प्रॉपर्टी आहे, ती जी तुम्ही जो डाटा गोळा केला किंवा तुम्ही जो ऑब्झर्वेशन्स घेतलेले आहेत, त्याची ही प्रॉपर्टी आहे, म्हणजे गुणधर्म आहे की एक सर्टन नंबर जो असतो त्याच्याभोवती ते सगळा डाटा हा क्लस्टर झालेला असतो. तर त्याला आपण मग सेंट्रल टेंडेन्सी, म्हणजे तो डाटा कुठेतरी त्या दिशेने गेलेला असतो, त्या नंबरच्या दिशेने असतो आपण, म्हणजे तिकडे झुकलेला असतो त्या नंबरकडे. मी आता इथे डेफिनेशन वाचते बघा, तुम्हाला कळतं का? इफ द डाटा कलेक्टेड इन अ सर्वे ऑफ अ ग्रुप, हे तुम्ही सर्वे केला, सर्वे म्हणजे तुम्ही विचारलं तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना की उंची किंवा मोजली त्यांची उंची, असा सर्वे घेतला तुम्ही, आणि तो सर्वे मध्ये जो डाटा कलेक्ट केलाय तुम्ही तो सफिशियंटली लार्ज आहे, म्हणजे खूप सारे ऑब्झर्वेशन तुम्हाला मिळालेत, समजा असे 10-12 असे नाही, खूप मोठी जास्त विद्यार्थ्यांची तुम्ही हाईट मोजली आहे, म्हणजे तुमचा जो डाटा आहे तो खूप मोठा आहे, लार्ज आहे डाटा, म्हणजे खूप सारे नंबर्स आहेत. मग जरी त्या डाटामध्ये खूप सारे जरी नंबर्स आपल्याला असतील, म्हणजे तो डाटा तुमचा खूप लार्ज जरी असला तरी सुद्धा तो एका सर्टन नंबर होती क्लस्टर झालेला दिसतो आपल्याला. समजतंय? देन इट जनरली शोज अ पेक्युलियर प्रॉपर्टी. पेक्युलियर म्हणजे एक विशिष्ट अशी प्रॉपर्टी तो डाटा आपल्याला दाखवतो. त्या डाटाची एक पेक्युलियर प्रॉपर्टी असते. काय प्रॉपर्टी असते त्याची? की द नंबर्स इन द डाटा, म्हणजे तुमच्या ज्या डाटामधले जे सगळे नंबर्स आहेत किंवा जे ऑब्झर्वेशन्स आहेत, जे नंबर्स आहेत तुमच्या डाटामधले, टेंड टू म्हणजे वळलेले असतात किंवा टेंड झालेले असतात, टेंड टू क्लस्टर अराउंड अ सर्टन नंबर, एक विशिष्ट नंबरच्या दिशेने ते असतात किंवा तिथे जमा झालेले असतात एका विशिष्ट नंबरच्या भोवती. आणि अशी जी प्रॉपर्टी आहे, दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड द सेंट्रल टेंडेन्सी ऑफ द ग्रुप. ही जी डाटाची प्रॉपर्टी आहे तिला आपण सेंट्रल टेंडेन्सी ऑफ द ग्रुप असं म्हणतो. कळलं? सेंट्रल टेंडेन्सी म्हणजे एक प्रॉपर्टी आहे डाटाची, आपण जो डाटा कलेक्ट करतो त्याची ही प्रॉपर्टी आहे, म्हणजे एक गुणधर्म आहे आपण जमा केलेल्या माहितीचा. काय गुणधर्म आहे? की त्या माहितीमधले जे नंबर्स आहेत ना, ते एका विशिष्ट संख्येभोवती जमा झालेले आहेत किंवा एका विशिष्ट भोवतीकडे वळलेले आपल्याला दिसतात. त्याला आपण ती जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण सेंट्रल टेंडेन्सी ऑफ दॅट ग्रुप असं म्हणतो. कळलं? आता हे आपल्याला सगळं माहित पाहिजे, सेंट्रल टेंडेन्सी म्हणजे काय, कारण हे सगळ्याच्या सगळं आपल्या 10वीला पण आहे. आता हे झालं सेंट्रल टेंडेन्सीची डेफिनेशन. आता आपल्याला इथे आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी. सेंट्रल टेंडेन्सी ही एक प्रॉपर्टी आहे त्या डाटाची. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी काय असतं? तर मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी म्हणजे आपण तो नंबर शोधायचा, जो सर्टन नंबर आहे ना, ज्याच्या भोवती बाकीचा डाटा हा क्लस्टर झालेला आहे, तो जो सर्टन, तो एक विशिष्ट नंबर जो आहे ज्याच्या भोवती बाकीचा डाटा असा गोळा झालेला आहे आसपास, तो मधला नंबर, तो शोधणं, तो जो असतो त्याला आपण मेजर म्हणतो, मेजर ऑफ सेंट्रल टेंडेन्सी म्हणतो. कळतंय मी काय बोलली ते? हो मॅम. कळतंय मॅम. द नंबर अराउंड विच द नंबर्स इन द डाटा, म्हणजे एक नंबर आहे, एक द नंबर म्हणजे एक नंबर, अराउंड विच ज्याच्या सभोवती, नंबर्स इन द डाटा म्हणजे बाकीचे जे डाटामध्ये नंबर्स आहेत, टेंड टू क्लस्टर गोळा झालेले आहेत. मग तो एक नंबर जो आहे ज्याच्या भोवती इतर सगळे नंबर्स क्लस्टर झालेले आहेत, तो नंबर म्हणजे मेजर असतो, मेजर ऑफ सेंट्रल टेंडेन्सी. कळलं? आता मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी मध्ये आपल्याला कोणते कोणते दिलेले आहेत? आता इथे आपल्याला कोणत्या मेजर, बरेचसे आहेत,
पण इथे सध्या आपल्याला 3 मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी दिलेले आहेत. 3 मेजर्स दिलेले आहेत. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी 3 दिलेले आहेत. एक मीन आहे, एक मीडियन आहे आणि तिसरा आहे मोड. अशा 3 प्रकारचे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आपल्याला गिव्हन आहे. Measures of central tendency 3 आहेत. एक आहे मीन, दुसरा आहे मीडियन आणि तिसरा आहे मोड. मीन, मीडियन आणि मोड या 3 मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहेत. आता 10वीला पण आपल्याला या 3च आहेत. 10वीला पण आपल्याला मीन, मीडियन आणि मोडच फाइंड आउट करायचंय. पण 10वीला आपल्याला बघा, आपण 3 प्रकारचा डाटा आपण गोळा केलाय, किंवा एक असं रॉ डाटा. रॉ डाटा म्हणजे काय, तर अशीच आपल्याला माहिती दिलेली असते. रॉ डाटा म्हणजे आता समजा 60 मुलांचे 40 पैकी गुण, मग फक्त मला ते गुण दिलेले आहेत, याला रॉ डाटा म्हणतात. आपण बघितलंय बघा रॉ डाटा, कच्ची सामग्री. म्हणजे ती प्रॉपर अशी त्याचा टेबल बनवला जात नाही, फ्रिक्वेन्सी टेबल नाही बनवत, नुसतं असाच डाटा असतो. तर त्याचा कसा मीन, मीडियन, मोड फाइंड आउट करायचा. आणि एक अनग्रुप डाटा जो आहे, अनग्रुप डाटा आणि ग्रुप डाटा माहित आहे ना आपला. अनग्रुप म्हणजे सिंगल आपण नंबर घेतो आणि मग त्याचे प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी काढतो. आणि ग्रुप डाटा म्हणजे असे ग्रुप बनवतो, 0 to 10, 10 to 20, 20 to 30 अशा प्रकारे. स्क्रीन दिसते? Yes, ma'am. Yes, ma'am. मग हा ग्रुप डाटा असतो, याला ग्रुप डाटा म्हणतात. आणि सिंगल नंबर घेऊन आपण त्याचे बघा टॅली मार्क्स काढतो, सिंगल डिजिट, तो अनग्रुप डाटा. आणि हा ग्रुप डाटा. बरोबर आहे? कळते की नाही? फॉर एक्झाम्पल आपण जे टेबल वाला बनवलं ना, ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल वगैरे आपण बनवले नाही का. हे बघा, हा जो आहे त्याला आपण ग्रुप डाटा म्हणतो. याच्यामध्ये ग्रुप दिले आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग आपल्याला सध्या रॉ डाटा आणि अनग्रुप डाटा याच आपल्याला काय करायचं आहे, मीन, मीडियन, मोड फाइंड आउट करायचा आहे. हा जो असा ग्रुप डाटा असतो, ग्रुप डाटा याचा आपल्याला सध्या नाही फाइंड आउट करायचं. ग्रुप डाटा जे आहे ना, त्याचं मीन, मीडियन, मोड आपल्याला पुढच्या वर्षी फाइंड आउट करायचं आहे ग्रुप डाटाचं. आता आपल्याला सध्या अनग्रुप डाटा किंवा रॉ डाटा याचा आपल्याला मीन, मीडियन, मोड फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आता आपण आधी शिकणार आहोत की मीन कसं शोधायचं. मीन, तर मीन समजा रॉ डाटाचं तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देते रॉ डाटा म्हणजे काय. तर इथे बघा, प्रॅक्टिस सेट 7.5 मध्ये आपल्याला पहिला क्वेश्चन जो आहे तो दिलाय. कसा बघा, मी क्वेश्चन वाचते आणि तुम्हाला समजावते काय आहे ते फरक. आणि तो रॉ डाटा आहे की ग्रुप डाटा आपल्याला बनवावा लागेल. अनग्रुप डाटा कधी बनवायचा हे सांग. अनग्रुप आणि ग्रुप मधला फरक कळलाय ना. अनग्रुप म्हणजे सिंगल डिजिट घेऊन आपण टॅली मार्क्स करतो, एक डिजिटचा, जो आपण गेल्या वर्षी पण आपण शिकलो. आणि आता पण आपण अनग्रुप डाटा बघा तयार केला. अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल, त्यानंतर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, असा जो असतो ना डाटा, हे बघा असा एक सिंगल डिजिट घेऊन आपण त्याचे 14 मार्क मिळालेले किती विद्यार्थी आहेत. मग इथे सिंगल डिजिट घेतले, त्याला आपण अनग्रुप्ड बोलतो. अनग्रुप्ड. हा, तर या डाटाचं आपल्याला मीन, या डाटाचं मीडियन नाही फाइंड आउट करायचं, पण मीन आणि मोड फाइंड आउट करायचंय.
आणि रॉ डाटाचं तिन्ही पण फाइंड आउट करायचं, मीन, मीडियन आणि मोड. ते कसं ते सांगतोय. इथे एक एक्झाम्पल आहे. पहिलं जे एक्झाम्पल आहे ते यील्ड ऑफ सोयाबीन पर एकर इन क्विंटल इन मुकुंद्स फील्ड फॉर 7 years. यील्ड म्हणजे उत्पन्न. उत्पन्न आहे सोयाबीनचं पर एकर. पर एकर म्हणजे प्रत्येक एकर मागे जे उत्पन्न आहे क्विंटलमध्ये की 1 एकर शेती आहे, त्या शेतीमध्ये सोयाबीनचं किती क्विंटल उत्पन्न आलंय 7 वर्ष. 7 वर्षाचं उत्पन्न दिलंय. जसं पहिल्या वर्षी त्याला जे उत्पन्न मिळालं मुकुंदला ते किती होतं, 10 क्विंटल आहे पहिल्या वर्षीचं उत्पन्न. पहिल्या वर्षीचं उत्पन्न 10 क्विंटल आहे. सेकंड इयरचं जे आहे ते 7 क्विंटल आहे. 5 क्विंटल असे 7 वर्षाचं त्याचं जे एकूण उत्पन्न आहे त्या 1 एकर शेतातलं. एकर म्हणजे ती शेत जमीन आहे, त्याचं क्षेत्रफळ आहे. त्या शेत जमिनीमध्ये क्विंटल म्हणजे 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्राम असं. मग ते क्विंटल मध्ये सोयाबीनचं उत्पन्न दिलेलं आहे. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, फाइंड द मीन ऑफ यील्ड पर एकर. आता पहिलं आपल्याला शिकायचं की मीन शोधायचं. बघा आता तिथे जे आपल्याला नंबर्स दिलेले आहेत ते फक्त 7च नंबर आहेत. 10, 7, 5, 3, 9, 6, 9. ठीक आहे. प्रत्येक वर्षीचं क्विंटल मध्ये सोयाबीनचं उत्पन्न. आता याचा तुम्हाला मीन फाइंड आउट करायचं. आता याच्यामध्ये हे जे नंबर्स आहेत हे खूप कमी आहेत, 7च नंबर आहे ना. खूप जास्त मोठा डाटा नाहीये तुमचा. तुम्हाला दिलेला जो डाटा आहे तो लिमिटेड आहे. म्हणजे फक्त 7 ऑब्झर्वेशन्स आहे त्याच्यामध्ये. कळतंय की नाही मी काय बोलते? 7 बरोबर आहे. तर जर तुम्हाला लिमिटेड डाटा असेल किंवा तुम्हाला कमी ऑब्झर्वेशन्स दिलेले असतील तर मीन साठी काय करायचं, ऍव्हरेजचा फॉर्म्युला वापरायचा. आपण ऍव्हरेजचा फॉर्म्युला बघा शिकलेलो. म्हणजे मीन म्हणजे ऍव्हरेज असतो. मीन स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण मीन हा शब्द वापरतो, पण अरिथमॅटिक मध्ये आपण त्याला ऍव्हरेज असं म्हणतो. ऍव्हरेजचा फॉर्म्युला आपण काय वापरायचो बघा, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स. म्हणजे थोडक्यात मीन म्हणजेच ऍव्हरेज असतो. सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स अपॉन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. हा आठवतोय का फॉर्म्युला तुम्हाला? आपण 7वीला होता आपल्याला. मीन म्हणजे इथे मीन नव्हतं तर ऍव्हरेज होतं आपल्याला. मीन हा स्टॅटिस्टिक्स मधला वर्ड आहे आणि मॅथमॅटिक्स मधला, अरिथमॅटिक मधला ऍव्हरेज असा शब्द. दोन्ही ब्रांचेस वेगळ्या वेगळ्या आहेत. पण ठीक आहे. सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन. आता इथे सगळे जे ऑब्झर्वेशन्स आहेत त्यांची सम करायची. सम म्हणजे काय तर बेरीज करायची. म्हणजे जेवढे पण तुम्हाला हे नंबर्स दिलेले आहेत, ऑब्झर्वेशन दिले, त्यांची सम करायची. 10 + 7 + 5 + 3 + 9 + 6 + 9 या सगळ्यांची सम करून नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहेत टोटल, हे किती नंबर्स आहेत? 7, 49. 49 ना 49 49 ही सम आहे. खाली नंबर ऑफ ऑब्झर्वेशन Addition. डिवाइड करायचंय. ऍडिशन ऍडिशन 49. 49 नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहेत? 7 7. इथे 49 डिवायडेड बाय 7 आणि तुमचं मीन किती मॅम येणार? 7च आन्सर येतो. 7 मीन तुमचं मॅम 7. 7च आन्सर येतो. 7 आन्सर आहे. बरोबर. 7 हो क्विंटल. का? मग इथे मीन जो आहे तो 7 आलेला. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला कधी वापरायचा आहे तुम्ही? हा फॉर्म्युला जो आहे मीनचा किंवा ऍव्हरेजचा तो कधी वापरायचा? जेव्हा तुम्हाला जो डाटा आहे तो छोटा दिला असेल. डाटा छोटा म्हणजे काय, तुम्हाला जे ऑब्झर्वेशन आहे ते खूप कमी आहे. 10 पेक्षा कमी ऑब्झर्वेशन दिले असतील. आता हे तर 7च ऑब्झर्वेशन आहे, त्यामुळे हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. पण कधी कधी तुम्हाला तुमच्या डाटामध्ये समजा 50 नंबर आहे, 100 नंबर आहेत
किंवा 30-40 असे नंबर, असे ऑब्झर्वेशन जर दिले, तर मग हा फॉर्म्युला वापरणं थोडं ना, म्यूट करा प्लीज. जेव्हा तुम्हाला खूप मोठा लार्ज तुमचा समजा डाटा असेल, तुमचा डाटा खूप मोठा असेल, म्हणजे तुमच्या डाटामध्ये खूप सारे नंबर्स जर आहेत, तर हा फॉर्म्युला वापरणं थोडं इनकन्व्हिनियंट आहे. म्हणजे तुमच्या सोयीचं नाही, कारण समजा 50 किंवा 100 नंबर दिले तर ते सगळे तुम्हाला बेरीज करत बसावे लागतील आणि मध्येच एखादा नंबर सुटला तर तुमचं चुकणार उत्तर. मग तेव्हा हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला कन्व्हिनियंट नाही होत आपल्याला जेव्हा तुमचा डाटा खूप मोठा असेल तेव्हा. मग तेव्हा मीन कसं काढायचं ते पण आपण केलेलं आहे, तुम्हाला आठवत असेल तर. हे कळलं मी काय बोलली? हा फॉर्म्युला कधी वापरायचा मीनचा? जेव्हा जेव्हा डाटा तुमचा छोटा डाटा असेल कसा तेव्हा. असेल? येस मॅम. छोटा छोटा. असेल. छोटा. छोटा असेल. आता समजा तुमचा डाटा खूप मोठा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 4th वाला क्वेश्चन दिलेला आहे बघा. 4था प्रश्न बघा. 4th क्वेश्चन मध्ये द मंथली सॅलरीज इन रुपीज ऑफ 30 वर्कर्स, 30 वर्करची सॅलरी दिलेली आहे इन अ फॅक्टरी आर गिवन बिलो. 30 वर्कर्सची सॅलरी दिलेली आहे मंथली आणि खाली लिहिले फ्रॉम द अबाव डाटा फाइंड द मीन ऑफ मंथली सॅलरी. ठीक आहे. आता 30 संख्या आपल्याकडे आहेत, तर ते सगळ्या 30 संख्यांची बेरीज करून डिवायडेड बाय 30 करावं लागेल. म्हणजे 30 संख्यांची बेरीज करायला खूप वेळ जाईल. तर इथे काय करायचं माहितीये का, इथे आपण बनवायचा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. अनग्रुप्ड ग्रुपवाला नाहीये तुम्हाला. आता इथे मीन वगैरे आपण अनग्रुपचं बनव. आपल्याला इथे बनवायचं आहे टेबल, अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. तो आपल्याला कसा बनवायचा ते माहित आहे. त्याच्यासाठी आपण इथे काय करायचं, इथे सॅलरी घ्यायची. हे सॅलरी येणार, इथे टॅली मार्क्स येणार, पटापट बनवायचं. इथे फ्रिक्वेन्सी येणार. ठीक आहे. इथे आणखी एक कॉलम येणार आहे, तो कोणता आहे तो सांगते. तो फक्त कधीही करायचा जेव्हा आपल्याला मीन फाइंड आउट करायचा असेल तेव्हा तो कॉलम, इथे आणखी एक कॉलम आपल्याला चौथा लागणार आहे. तर सॅलरी मिनिमम किती आहे तिथून सुरुवात करायची ते मॅक्झिमम जायचं. मिनिमम टू मॅक्झिमम किती आहे? मिनिमम सॅलरी 3000. 3000 आणि मॅक्झिमम किती आहे? जास्तीत जास्त किती आहे सॅलरी? 9000. 9000. आता याचा टेबल बनवा बघू. तुमच्याकडे वही असेल तर मी तुम्हाला ही स्क्रीन दाखवते आणि मला फक्त प्रत्येकाच्या फ्रिक्वेन्सीज किती आहेत ते फक्त सांगा. डिस्ट्रीब्युशन टेबल बनवा, टॅली मार्क्स करू पटापट. एक ऑब्झर्वेशन कट करून टॅली मार्क्स द्या आणि फ्रिक्वेन्सी लिहा आणि मला सांगा. तर झालं?
झालं मॅम. झालं. फ्रिक्वेन्सी सांगा फक्त. हो. टॅली मार्क्स मी आता लिहत नाही, ते तुम्ही टॅली मार्क्स लिहायचे. नाही नाही, ते फ्रिक्वेन्सी सांगा. फ्रिक्वेन्सी 8 8 8. इथे 7 7 7 5 काय इथे 5000 ची 7 आहे का? नाही 5 मॅम. 5 4 6000 4 4 4 4 3 7000 ची 3 3 1000 2 1 2 1 1 इथे ना आता आपल्याला हा चौथा कॉलम जो आहे ना, तो काय करायचा आहे माहितीये का? ही सॅलरी जी आहे ना, ती सॅलरी म्हणजे आपण XI असतो, आपला XI घ्यायचा. आणि ही फ्रिक्वेन्सी जी आहे ती आहे FI. बघा आता इथे FI म्हणजे फ्रिक्वेन्सीची जी सम आहे ती इथे 30 आली पाहिजे. चेक करायची एकदा इथे 30 येते का. तो N असतो आपला. आपण आधी पण हे लिहिलेलं आहे N क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये वगैरे आहे ना. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये नाही का आपण आधी वरती मोर दॅन टाईप मध्ये वरती मोठी फ्रिक्वेन्सी N लिहितो आपण, मग सबट्रॅक्शन करत जातो. इथे 30 येते का बरोबर सम? हो मॅम. येते मॅम. आता हा चौथा जो कॉलम आहे त्या कॉलम मध्ये काय करायचं माहितीये का? XI आणि FI यांचा गुणाकार लिहायचा. XI म्हणजे जो पहिला हा कॉलम आहे तो सॅलरीचा, आणि FI म्हणजे फ्रिक्वेन्सीचा कॉलम. म्हणजे याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन इथे लिहायचं. प्रत्येकामध्ये मल्टिप्लिकेशन इथे लिहायचं. आता 3000 इंटू 8 जर आपण केलं तर किती येणार? 3000 इंटू 8 24,000 24,000. 28,000 25,000 25,000 24,000 21,000 60,000 16,000 9,000 9,000 आता इथे आपल्याला या कॉलमची सुद्धा सम करायची. ती लिहिताना आपण असं समेशनचं साइन आपण 8वीला वापरलंय बघा, हे समेशनचं साइन फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हो टीचर. टेबल मध्ये समेशन XI इंटू FI म्हणजे XI इंटू FI ची सम करायची. ही पूर्ण हा कॉलम पूर्ण बेरीज करायची याची. 1,47,000 1,47,000 हा 1,47,000 1,47,000 म्हणजे आपल्याला इथे सम जी आहे XI FI ची ती आपल्याला मिळाली 1,47,000 आणि N जो आहे तो आपल्याला मिळाला 30. आता मीन कसं आपल्याला मीन फाइंड आउट करायचं. तर मीनचा फॉर्म्युला आहे मीन इज इक्वल टू FI XI किंवा XI FI ची जी सम आहे तिला आपण N ने डिवाइड करायचं. समेशन XI इंटू FI डिवायडेड बाय N म्हणजे 1,47,000 डिवायडेड बाय 30. 0 0 3 ने डिव्हिजिबल आहे. 3 4 12 3 9 म्हणजे तुमचा जो मीन आहे तो 4,900. कळलं? हो टीचर. आता हे सगळं आपण कशासाठी केलंय? मीनच फाइंड आउट केलंय आपण. म्हणजे खूप मोठा तुमचा जर डाटा खूप मोठा असेल तर त्याच्यासाठी हा जो फॉर्म्युला आहे ऍव्हरेजचा तो नाही चालत. म्हणजे नाही चालत म्हणजे चालू शकतो, पण तुमच्या डाटामधले नंबर्स एवढे असतात की ते तुम्ही कन्फ्युज व्हाल ऍडिशन करता करता. कळलं का? त्यापेक्षा सोपं असतं की फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवा अनग्रुप्ड वाला आणि फक्त एक कॉलम त्याच्यामध्ये हा XI इंटू FI चा ऍड करायचा. म्हणजे XI आणि FI चा गुणाकाराचा एक कॉलम ऍड करायचा. मग F ची तर बेरीज आपण ऑलरेडी केलेली असते. N तर आपण आधी शोधलेला असतो.
फक्त हा जो कॉलम असतो XI इंटू FI त्याची बेरीज काढायची आणि त्या बेरजेला n ने डिवाइड करायचं की झालं मीन. कळलं मीन कसं शोधायचं? हो मॅम. दोन्ही प्रकारच्या डाटाचा, यस मॅम, कळलं. म्हणजे मोठा डाटा असेल आणि छोटा डाटा असेल, दोन्ही प्रकारच्या डाटासाठी मीन फाइंड आउट करता आला पाहिजे. छोटा डाटा असेल तर तो फॉर्म्युला वापरा, मोठा डाटा असेल तर टेबल बनवा. असं मीन आपण फाइंड आउट करायचं. आता मीन ग्रुप डाटाचा जो फाइंड आउट करायचा तो 10वीला आपल्याला शिकायचा आहे. आता आपल्याला दुसरी जी सेंट्रल टेंडेन्सी आहे, मेजर ऑफ सेंट्रल टेंडेन्सी, ती आपण बघूया. दुसरी जी मेजर ऑफ सेंट्रल टेंडेन्सी आहे ती आहे मीडियन. मीडियन, ठीक आहे, मीडियन आहे मीडियन. आता मीडियन जो आहे ना तो आपल्याला छोट्या डाटाचा शोधायचा आहे. मोठ्या डाटाचं मीडियन आपल्याला नाही सांगितलंय त्यांनी फार असं शोधायला. छोटा डाटा म्हणजे कमी नंबर्स असलेला त्याचा मीडियन आपल्याला फाइंड आउट करायचं. तर मीडियन म्हणजे काय असतं माहितीये का? मीडियन मध्ये काय करायचं माहितीये का? आपल्याला दिलेला जो डाटा आहे ना तो आधी असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचा. कोणत्याही एका ऑर्डर मध्ये लावा तुम्ही. बरोबर आहे? सोपं आहे एकदम हे मीन मीडियन, खूप सोपं आहे. मीडियन फक्त मुलं कन्फ्युज होतात की मीन कसा काढायचा, मीडियन कसा, विसरून जायला होतं. मीडियन काय करायचं असतं माहितीये का? मीडियन मध्ये फक्त आपल्या दिलेले नंबर्स जे असणार किंवा ऑब्झर्वेशन जे असणार ते आधी तुम्ही एकतर असेंडिंग ऑर्डर मध्ये लावा किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावा. बघा दुसरं सम इथे दिलेलं आहे आपल्याला. फाइंड द मीडियन ऑफ ऑब्झर्वेशन 59, 75, 68, 70, 74, 75, 8. आता हे नंबर्स मी घेते इथे. 59 नंबर काय ते 75, 68, आता हे मी आधी असेंडिंग ऑर्डर मध्ये लावते. कुठली एका ऑर्डर मध्ये लावा, असेंडिंग किंवा डिसेंडिंग. असेंडिंग म्हणजे स्मॉलर टू बिगर. सांगा मला याची असेंडिंग ऑर्डर. 59, असेंडिंग ऑर्डर 59, 68, 68, 70, 70, 74, 70, 75, पुढे 70. आहे ना 74 आहे ना 74. 74 पण आहे. 74 नंतर 75. 74, 75. आता 75 दोनदा आहेत, दोन्ही लिहायच्या इथे डाटामध्ये असेंडिंग ऑर्डर मध्ये. हो. आणि मग 8. ठीक आहे. आता इथे काय करायचं माहितीये का? मीडियन म्हणजे काय असतो? बरोबर मध्ये येणारा जो नंबर आहे तो मीडियन आहे. मध्ये येणारा म्हणजे आता तुम्ही जेव्हा आधी नाही म्हणजे पहिला जो तुम्हाला दिलेला ऑब्झर्वेशन आहे ते कसेही अरेंज केलेले असतात. पण जेव्हा आपण असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावतो तेव्हा बरोबर मध्ये येणारा जो नंबर आहे तो तुमचा मीडियन असणार. आता इथे बरोबर मधोमध येणारा कोणता नंबर दिसतोय तुम्हाला या डाटामध्ये? बरोबर मध्ये 74. 74. तोच तुमचा मीडियन आहे. 74. आता कधी कधी काय होतं प्रॉब्लेम की मधोमध एक तर सिंगल नंबर नाही येत, सिंगल ऑब्झर्वेशन नाही येणार, 2 ऑब्झर्वेशन येतात. कधी येतात 2 ऑब्झर्वेशन? जेव्हा तुमचे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन हे इव्हन असतात. इव्हन म्हणजे काय? आता इथे ऑब्झर्वेशन ऑड आहे. ऑड मध्ये किती आहेत बघा? 7 आहेत. बरोबर आहे? जेव्हा ऑड नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असतील तर मधोमध एकच नंबर येतो. बरोबर ना? आता 5 आहे तर 5 आहे तर बरोबर मधोमध तिसरा जो नंबर असतो तो बरोबर मधोमध येतो, एकच नंबर येतो. 7 आहे तर चौथा नंबर बरोबर मधोमध येणार. म्हणजे जेव्हा तुमचे ऑब्झर्वेशन जे आहेत ते ऑड नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असतील, म्हणजे 7 नंबर दिलेत किंवा 9 दिलेत किंवा 5 दिलेत, 11 दिलेत, तर मध्ये फक्त एकच नंबर येतो. कळते की नाही मी काय बोलते? नाही कळलं? जेव्हा तुमचे टोटल ऑब्झर्वेशन हे ऑड नंबर म्हणजे काय?
म्हणजे तुम्हाला दिलेले जे नंबर आहेत टोटल ते 7, 7 असतील, 9 असतील, 11 असतील, तर बरोबर मधोमध एकच संख्या येते, तीच मीडियन असते. पण कधी तुम्हाला समजा इवन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असते, फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे गणित दिले, 5वं गणित. 5व्या गणितामध्ये इन अ बास्केट देर आर 10 टोमॅटोज. 10 टोमॅटो आहेत बास्केटमध्ये आणि प्रत्येक टोमॅटोचं वेट तुम्हाला दिलेलं आहे. वेट ऑफ इच ऑफ दिस टोमॅटोज इन ग्राम्स इज ऍज फॉलोज. हे वजन दिलेली आहेत प्रत्येक टोमॅटोची. जे 10 टोमॅटो आहेत बास्केटमध्ये त्यांची वजन दिलेली आणि आपल्याला फाइंड आउट करायचंय, फाइंड द मीडियन ऑफ द वेट ऑफ टोमॅटोज. काय नाही करायचं, ते जे नंबर्स आहेत ते घ्यायचे, त्यांना असेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचा. पण आता एक इथे आता एक प्रॉब्लेम होणार आहे की आता 10 नंबर असणार ना, 10 म्हणजे इवन नंबर्स आहेत ते. मग मधोमध किती नंबर मिळतील आपल्याला? 2. काय नाही करायचं, ते 2 नंबर आहेत त्यांचा ऍव्हरेज काढायचं. म्हणजे त्यांची बेरीज करून त्याला सम करून 2 ने डिवाइड करायचं. ते संपलं. 90 नंबर होते 90, 95, 50, 65, 60. So, 85. एक 2 3 4. याचं फक्त आधी असेंडिंग ऑर्डर लावू. असेंडिंग ऑर्डर काय? 50. 50, 60. 50, 60. 60, 65. 65, 70. 70. 70, 70, 70. 70. हम्म. 80. त्यानंतर 80. 80, 85. 90. 95. 90. 85. 90. 95. बरोबर. आता इथे बरोबर हे जर 10 नंबर्स आहेत तर 10 म्हणजे इवन आहे, तर ते बरोबर मधोमध 2 नंबर येणार. कोणते 2 नंबर येणार? 70 आणि 80. 70, 80. तर तुम्हाला मीडियन जर शोधायचं आहे तर हे दोन्ही मीडियन नाही लिहू शकत, मीडियन एकच असतो. म्हणून या दोघांची सम करायची टीचर या 70 प्लस दोघांचे 80 आणि डिवायडेड बाय 2 करायचं. ऍव्हरेज काढायचं दोघांचं. ऍव्हरेज म्हणजे काय करतो आपण, दोन्ही ऑब्झर्वेशन ऍड करायचे आणि त्याचे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 2 आहे म्हणजे 2च ऑब्झर्वेशन ना आपण घेतो. मीडियन म्हणजे जे मधले 2 आहेत ते 2 ने डिवाइड करा. 150 डिवायडेड बाय 2 म्हणजे 75. 75. मीडियन आहे 75. ठीक आहे, कळलं मीडियन? टीचर आपण याचा डायरेक्ट पण काढू शकतो ना, 70 आणि 80चा प्लस आणि डिवायडेड केल्याचा आधी जर आपण डायरेक्ट 70 अँड 80चा जो मध्य येतो म्हणजे 75 होतो ना तो पण. म्हणजे तेच आहे ना, ते डिवायडेड बाय 2 करायचं ऍडिशन. पण ते फक्त आपल्याला इथे दाखवावं लागेल ना की आपण कसं फाइंड आउट केलं. डायरेक्टली ओरली आपल्याला सांगता येतं, पूर्ण स्टेप मध्ये लिहायचं हे का? लिहायला लागेल. हो हो, हे लिहायला लागेल ओके डायरेक्ट. टीचर, थँक्यू. कळलं मीडियन? आणि मीडियन आपल्याला छोट्या डाटासाठीच काढायचंय, फार मोठ्या डाटासाठी नाही काढायचंय. जसं मीन होता आपल्याला जो आपण टेबल बनवला, इथे फार मोठा डाटा मीडियन साठी देणार नाही तुम्हाला. तर मीडियन तर सोपं झालं आपल्याला. आता आपल्याला तिसरं सेंट्रल ऑफ टेंडन्सी आहे जे आहे मोड. मोड तर काय नाही करावं, काही कॅल्क्युलेशन नाही करायचं मोड साठी. काही ऑर्डर असेंडिंग ऑर्डर नाही, काही तुम्हाला ऍडिशन नाही, डिव्हिजन नाही, काही नाही. मोड सगळ्यात सोपं आहे. 10वीला पण ग्रुप डाटाचं पण मोड सोपं आहे. तर मोड म्हणजे काय माहितीये का,
मोड म्हणजे तुम्हाला दिलेले जे ऑब्झर्वेशन्स आहेत त्या ऑब्झर्वेशन मध्ये सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर सगळ्यात जास्त वेळा आलेला, ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण काय करतो, तो ऑब्झर्वेशन किती वेळा आला हे लिहितो ना, म्हणजे 10 किती वेळा आले, 12 किती वेळा आले, ते म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे आपल्याला एखाद्या डाटामध्ये समजा 14 7 वेळा आले, तर त्या 14 जी आहे बघा, एखादं ऑब्झर्वेशन 14 आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी 7 आहे, तर आपल्या डाटामध्ये 14 जो आलेला आहे, 7 हा ऑब्झर्वेशन तुमच्या डाटामध्ये 7 कुठेही दिसणार नाही. तो 14 7 वेळा आलेला असतो त्या डाटामध्ये. फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याचं किती वेळा तो डाटामध्ये आला ती फ्रिक्वेन्सी आपल्याला सांगते. बरोबर आहे. म्हणजे एखादा ऑब्झर्वेशन तुमच्या डाटामध्ये किती वेळा आलेला आहे ती फ्रिक्वेन्सी आहे. कळते की नाही. मग सगळ्यात जास्त वेळा ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त, म्हणजे जो जास्त वेळा तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये किंवा डाटामध्ये सगळ्यात जास्त वेळा आलेलं जे ऑब्झर्वेशन आहे किंवा सगळ्यात जास्त ज्याची फ्रिक्वेन्सी आहे, तो ऑब्झर्वेशन म्हणजे मोड असतो, जो सगळ्यात जास्त वेळा आलेला आहे. फॉर एक्झाम्पल आता तिसरं बघा गणित, समजा आपल्याला सांगितलं थर्ड वाला सम, एकदम सोपं आहे. थर्ड वाला सम बघा. थर्ड वाला सम मध्ये काय दिलंय, मार्क्स आउट ऑफ 100 ऑब्टेन बाय 7 स्टुडंट. 7 विद्यार्थ्यांचे 100 पैकी मार्क दिलेले मॅथमॅटिक्स एक्झामिनेशन मध्ये. तर फाइंड द मोड ऑफ दीज मार्क्स. मोड काढायचंय. तर मोड काढताना फक्त बघायचं की कोणता नंबर जास्त वेळा आलेला आहे. जसं 99 किती वेळा आलाय, 99 ची फ्रिक्वेन्सी काय आहे, 1. 1च आहे फ्रिक्वेन्सी. 99 ची 1 आहे. 100 ची किती फ्रिक्वेन्सी आहे, 3. 3 आहे, है ना. 95 एक आहे, 95 ची पण 1 आहे, 60 ची पण 1 आहे आणि 90 ची पण 1 आहे. 1. जास्त फ्रिक्वेन्सी असलेलं ऑब्झर्वेशन कोणतं आहे, म्हणजे जास्त वेळा आलेलं ऑब्झर्वेशन कोणतं, 100. 100. मग 100 तुमचा मोड आहे. खूप मुलं कन्फ्युज होतात, ते 3 मोड लिहितात. मोड 3 नाहीये. मोड हे ऑब्झर्वेशन असतं तुमचं, फ्रिक्वेन्सी नसते. फ्रिक्वेन्सी वरून आपण जी फ्रिक्वेन्सी जास्त तो ऑब्झर्वेशन मोड असतो. खूप मुलं कन्फ्युज होतात की खूप मुलं 3 मोड लिहून ठेवतात. 3 नाहीये, कारण तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता इथे खाली बघा 13 आणि 14 गणित बघ, याच्यामध्ये तुम्हाला इन द फॉलोइंग टेबल the information is given about the number of families and the sibling in the families less than 14 years of age. Find the mode of the data. म्हणजे फॅमिलीज मध्ये सिबलिंग किती आहेत प्रत्येक फॅमिलीज मध्ये. सिबलिंग म्हणजे काय, भावंड. भावंड किती आहेत जे लेस दॅन 14 इयर्स ऑफ एज आहेत. 14 वर्षाखालील भावंडांची संख्या असणारे फॅमिलीज म्हणजे काय, ज्या घरात एकच भावंड आहे, म्हणजे एकच जण आहे त्यांच्या घरात, म्हणजे ज्याला कोणच भाऊ नाही, तो एकटाच आहे, अशा किती फॅमिलीज आहेत. अशा फॅमिलीज किती आहेत, 15 फॅमिलीज. 15 फॅमिलीज. मग आता आपण जेव्हा डाटा गोळा करायला जातो ना, तेव्हा आपण विचारतो की तुमच्या घरात सिबलिंग्स किती आहेत, म्हणजे भावंड किती आहेत. तर पहिला फॅमिली सांगणार 1, मग मी 1 लिहिणार आहे. दुसरा सांगणार 2, मग मी 2 लिहिणार आहे. म्हणजे आपल्या डाटामध्ये 1 असणार की 15 असणार. मी जो डाटा कलेक्ट करेन त्याच्यामध्ये एक नंबर असणार आहे की 15 असणार आहे. 15. नाही, 15 ही फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे 15 फॅमिलीज अशा आहेत ज्याच्यामध्ये सिबलिंग किती आहेत, 1 आहे. म्हणजे आपण जेव्हा डाटा कलेक्ट, हे बघा हेच कन्फ्युजन असतं. आपण जेव्हा डाटा कलेक्ट करायला जातो ना, तेव्हा आपल्या डाटामध्ये हेच नंबर असणार आहेत, 1 2 3 आणि 4. म्हणजे पहिल्या घरात गेला ते लोक म्हणाले की आमच्या घरात एकच जण आहे. दुसऱ्या घरामध्ये म्हणाले 2 आहेत, तिसऱ्यामध्ये म्हणाले 1 आहेत, तर मी 1 लिहिणार ना.
पहिल्या घरात एक आहे तर मी एक लिहिलं, दुसऱ्या घरात 2 भावंड आहेत 2 लिहिलं, तिसऱ्या घरात गेली ते पण म्हणाले 1 भावंड आहे, मग मी 1 लिहिलं. असा एक जो आहे तुमच्या डाटामध्ये तो किती वेळा आलेला आहे? एक किती वेळा आलेला आहे? नाही, एक सिबलिंग असणाऱ्या फॅमिलीज किती आहेत? 15. 15 फॅमिलीज. म्हणजे ज्यांच्या घरामध्ये एकच भावंड आहे अशी 15 घरं आहेत. म्हणजे 15 घरांनी मला सांगितलं की त्यांच्या घरात एकच भावंड आहे. म्हणून 15 ही फ्रिक्वेन्सी आहे. ही फ्रिक्वेन्सी आहे. ही तुमच्या डाटामध्ये तुम्ही जो डाटा कलेक्ट करणार तो असा कलेक्ट करणार. त्याच्यामध्ये फक्त 1, 2, 3, 4 असेच नंबर असू शकतात. पण एक जो आलेला आहे, एक किती वेळा आलेला आहे त्या डाटामध्ये? एक किती वेळा आलेला आहे? 15 वेळा. 15 वेळा. 15 वेळा. 2 किती वेळा? म्हणजे 2 सिबलिंग असणाऱ्या फॅमिलीज म्हणजे 2 तुमच्या डाटामध्ये किती वेळा आलेला आहे? 2 भावंड असणारी फॅमिली 25. 25. बरं. आणि 3 भावंड असणाऱ्या फॅमिलीज किती आहेत? 5. आता मला सांगा याच्यावरून मोड कोणता आहे? 2. बघा 25 मोड लिहायचा नाही, कारण 25 ही फ्रिक्वेन्सी आहे. 2 हा नंबर तुमच्या डाटामधला आहे आणि तो 2 25 वेळा आलेला आहे डाटामध्ये. 25 फॅमिलीमध्ये मी जाऊन विचारलं, ते म्हणाले 2 भावंड आहेत आमच्या घरामध्ये. मी लिहिताना 25 नाही लिहत, 2. 25 हे आपण नंतर मोजून बघतो. जेव्हा टेबल आपण बनवतो तेव्हा आपण टॅली मार्क्स काढून बघणार की 2 25 वेळा आलेला आहे. कळतंय का हा फरक? हे कळलं पाहिजे. म्हणून तुमचा जो मोड आहे तो मोड किती आहे? मोड किती आहे? 2 मोड आहे. नाही कळलं का? मोड 2 का आहे? जे नंबर ऑफ सिबलिंग आहे ते मोड आहे, आणि जे खालचे फॅमिली ते तेच नंबर ऑफ असतं ना. फ्रिक्वेन्सी आहे. खाली आहे ते फ्रिक्वेन्सी आहे. खाली आहे ते फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी मधला नंबर मोड नाही लिहायचा, ऑब्झर्वेशन मधला लिहायचा. आता जसं इथे पण मार्क्स आहेत आणि खाली त्यांचा नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आहे. मग आता याच्यामध्ये मोड कोणता येतो सांगा? खाली 14 मध्ये, मॅडम परत सांगा. 14व्या क्वेश्चन मध्ये पण मोड सांगायचा आपल्याला. 14th क्वेश्चन 35. 2 आहेत मोड. इथे 2 मोड असू शकतात. मोड 2 असू शकतात. दोघांची फ्रिक्वेन्सी 99 आहे बघा, याची पण आणि याची पण. म्हणजे तुमचं 35 आणि 37 हे दोन्ही पण मोड आहेत. 2 मोड आहेत, 35 आणि 37, कारण दोघांची फ्रिक्वेन्सी 99 आहे. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे. मॅम आणि 38 आणि 39 बी मोड आहे. नाही, मॅडम मोड काय घेतो आपण? नाही, मोड म्हणजे काय? जो जास्त वेळा आलेला आहे तुमच्या डाटामध्ये, ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे तो मोड. 38 आणि 39 ची कुठे फ्रिक्वेन्सी जास्त आहे? त्याची तर 4 आहे. जास्त फ्रिक्वेन्सी ह्या दोघांची आहे, 35 ची आणि 37 ची. 38 आणि 39 काय येईल मोड? मोड म्हणजे काय आहे? जो खूप सगळ्यांपेक्षा जास्त वेळा जो आलेला आहे तो मोड आहे. नाही कळलं का? कळलं मॅम. 38, 39 ची फ्रिक्वेन्सी 4 आहे, ती कमी आहे त्या दोघांपेक्षा. सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी ज्याची तो मोड असतो. कळलं? याचा मोड सांगा. 12व्याचा मोड सांगा. 12th क्वेश्चन मध्ये डाटा दिलाय 43. 43 किती वेळा आलेले आहेत? 43 एकच तर वेळा आहे. 43 जास्त वेळा आलेलं ऑब्झर्वेशन कोणतं आहे? 37. 43 तर एकच टाइम आलाय मॅम 37. 37 बघा किती वेळा आले.
4 4 वेळा आले आणि 42 दोनदा आले. 42 पण 2च वेळा आले. 35 2 वेळा आले. 40 1 वेळा आणि 43 1 वेळा आले. म्हणजे सगळ्यात जास्त वेळा जे ऑब्झर्वेशन आहे ते 37. म्हणून याचा मोड किती असणार? 37 37. कळलं का? कळलं मॅम. ठीक आहे, आपली वेळ संपली. याच्यामध्ये काही शाब्दिक उदाहरण आहे ते आपण एक्झामच्या टायमाला घेऊ. म्हणजे मधली जे गणित आहेत ना, जे मधले जे सम आहेत ना, हे म्हणजे कोणते कोणते माहिती का? 7व 8व 9व 10व आणि 11. 7 8 9 10 11 हे जे 5 गणित आहेत ते वर्ड प्रॉब्लेम आहेत थोडे ह्याच्यावर बेस, ते आपण नंतर घेऊ. बाकीची सगळी गणितं सोडवायची. ही 5 गणितं सोडून सगळी सांगितलेली आहेत. ठीक आहे. ओके टीचर. बाय. तृप्ति बाय मैम। मॅम. हाँ हाँ मैम मैम। गुड नाइट। मैम 8th में 9th में आप ले पाएंगे क्या 8:30 क्लास?